नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचा भूगोल आपण बघत होतो आणि ह्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अत्यंत महत्त्वाचा पुढचा चॅप्टर आपण बघणार आहोत, खनिज संपत्ती. जो खूप महत्त्वाचा आहे आणि याचा जो काही भाग राहणार आहे, हा साधारणतः भाग 7वा राहणार आहे. भाग 7वा आपण सध्या बघतोय. ओके. महाराष्ट्राची खनिज संपत्ती टोटल जेवढी पण आहे, हे सर्व सर्व खनिज संपत्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ओके. तर भाग भाग 7वा राहील याचं. महाराष्ट्राच्या भूगोलाचे छोटे-छोटेसे भाग जे आहेत ना, बारके-बारके अर्धा पाऊण तासाचे, 1-1 तासाचे व्हिडिओ मी तुम्हाला काय करतोय, घेत आहे. ओके. चला. सर्वात पहिल्यांदा खनिज संपत्ती जर म्हटलं आपण, तर त्याच्यामध्ये भरपूर खनिज येतात. दगडी कोळसा येतो, लोह खनिज येतो, मॅंगनीज येतो, त्यानंतर क्रोमाईट आहे, अब्रक आहे, बॉक्साईट आहे, वगैरे, वगैरे, वगैरे भरपूर म्हणजे भरपूर लोह खनिज साठे म्हणजे कोणत्याही खनिज साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. भारतामध्ये सापडतात त्याला. ओके. आणि त्याच्यापैकी जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिजाचा जो काही साठा आहे, तो कोणत्या जिल्ह्यात सापडत असेल, तर तो आहे चंद्रपूर. ओके. जो चंद्रपूर हा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. विदर्भमध्ये हा जिल्हा येतो चंद्रपूर जिल्हा. हा कसा आहे? हा खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. खनिज जो काही साठा आहे, खनिज संपत्ती आहे, तो सर्वाधिक आढळणारा जो काही जिल्हा आहे, तर तो जिल्हा आहे आपला चंद्रपूर जिल्हा. लक्षात ठेवा. हा एक पॉइंट महत्त्वाचा आहे. चंद्रपूर हा सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडणारा जिल्हा आहे. इनफॅक्ट विदर्भ जरी म्हटलं आपण, सर्वाधिक खनिज साठा आहे, तो विदर्भामध्ये आहे. आणि विदर्भामध्ये पण पूर्व विदर्भामध्ये आहे. या साईडला गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या साईडला सगळ्यात जास्तीत जास्त खनिज संपत्ती सापडतो. लक्षात ठेवा. हा पश्चिम विदर्भ जो नंतर येतो आपल्या कोकणाच्या नंतर क्रमानुसार. खनिज साठा सर्वाधिक आहे. लक्षात. त्यापैकी जो पहिला जो खनिज संपत्ती आहे, ते बघत आपण लोह खनिज. तो खूप खूप महत्त्वाचा आहे. लोह खनिज. ठीक आहे. लोह खनिज आहे आणि लोह या खनिजावरून त्याच्या नावाचं कळतं की लोह आयर्न म्हणजे Fe. आयर्न म्हणजे Fe. लोह त्याला आपण फेरम असं म्हणतो आपण. लोहाला. आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो काही लोह खनिजाचे साठे आहेत ना, ते साठे विदर्भमध्ये आढळतात. कोकणामध्ये पण आहेत, पण कमी प्रमाणामध्ये आहेत कोकणामध्ये. खनिज संपत्तीमध्ये लोह खनिज संपूर्ण भारताच्या, तर भारत म्हटलं मी, 20% लोह खनिजे भारताच्या महाराष्ट्रामध्ये सापडतं. रिपीट करतो, संपूर्ण भारतामध्ये जेवढं पण लोह खनिज सापडतो, त्याच्यापैकी 20% लोह खनिजे आपल्या एकट्या महाराष्ट्रात सापडतो. लक्षात ठेवायचं आहे. किती टक्के? महाराष्ट्रामध्ये 20% आहे. फेरम म्हणतो. फेरम. ओके. ह्याला म्हणतो आपण काय? फेरम. Fe म्हणजे काय? फेरम. लक्षात ठेवा. आयर्न Fe फेरम. मग कुठे-कुठे सापडेल हे लोह खनिज? तर या ठिकाणी सापडतो बघा. चंद्रपूरचा नागपूरचा एरिया हा मी तुम्हाला डॉट दाखवतो. हा जो काही एरिया आहे, तिथे सापडतो लोह खनिज आणि या ठिकाणी सापडतो सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे. तर मी तुम्हाला डॉट दाखवलं आहे. त्या ठिकाणी लोह खनिज सापडतो. लक्षात ठेवा. या लोह खनिजामध्ये लोह आहे. लोहाच्या प्रमाणावरून याचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे. याचे काय प्रकार आहेत ना, प्रकार या ठिकाणी लिहितो बघा. या लोहाच्या प्रमाणावरून हे 4 प्रकार पडतात. हे 4 प्रकार तुम्हाला उतरत्या क्रमानुसार विचारू शकतात. एक आहे हेमॅटाइट. हेमॅटाइट आहे. दुसरा आहे मॅग्नेटाइट. हेमॅटाइट, मॅग्नेटाइट. त्यानंतर लिमोनाइट आहे तिसरा. लिमोनाइट आहे. चौथा आहे सिडेराइट. सिडेराइट. हे 4 प्रकार आहेत. लोहाच्या प्रमाणावरून याचे 4 प्रकार पडलेले आहेत. हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. कळलं? हा उतरता क्रम आहे. लक्षात ठेवा. जो बेस्ट आहे ना, सर्वोत्कृष्ट म्हणतो आपण त्याला. बेस्ट कुठला असेल, तर तो बेस्ट आहे हेमॅटाइट. आणि तो वर्स्ट म्हणजे निकृष्ट दर्जाचा लोह खनिज कुठला असेल, तर तो आहे सिडेराइट. ओके. MHLS तुम्ही लक्षात ठेवा. अगोदर मॅग्नेटाइट येतो 1 नंबरला. थांबा, थोडंसं घोळ झालं इथं. 1 नंबरला येतो मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट त्यानंतर मग येतो हेमॅटाइट. हा STL आहे, तो क्वेश्चन विचारला होता आपल्या MPSC ना. ते STLला 2दा विचारला होता. मेन्सला विचारला होता 2दा प्रश्न आणि प्रीला पण विचारला होता. त्याच्यामध्ये जो काही क्रम दिलेला आहे, तो क्रम मी तुम्हाला हा दिलेला आहे बघा. मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे या क्रमानुसार MPSCने उत्तर दिलं आहे. आणि काही पुस्तकामध्ये तुम्हाला हेमॅटाइट वर भेटेल, काही पुस्तकामध्ये मॅग्नेटाइट खाली भेटेल. परंतु MPSCने जे उत्तर दिले ते हे वालं लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि लोहाच्या प्रमाणात त्यांचे प्रकार झाले. कुठे-कुठे सापडते? नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोह खनिज सापडतो. एक बंदर आहे.
या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी बंदर आहे, त्याला म्हणतो आपण रेडी बंदर. रेडी बंदरातून काय होतं, लोह खनिज काय होतं, निर्यात केली जाते. महाराष्ट्रातून असं महाराष्ट्रामध्ये कोणतं बंदर आहे विचारतात, की कोणतं बंदर आहे जो ज्या ठिकाणातून आपण लोह खनिज निर्यात करतो दुसऱ्या ठिकाणी पाठवतो शुद्ध करण्यासाठी. कारण लोह खनिज जे काढलेलं आहे कच्चं पोलाद आहे, स्टील आहे हे, तर ते प्रक्रिया करून हे काय केलं जातं, पूर्णतः केलं जातं, पूर्ण त्याला शुद्ध लोखंडामध्ये निर्मिती केलं जातं. रेडी बंदर मात्र सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो, जो खूप खूप फेमस आहे. खनिज संपत्तीमध्ये एक बघितलं आपण लोह खनिज. बाकीच्या इकडे कुठंच लोह खनिजसाठी सापडत नाहीत हां. जिथं आहेत तिथंच मेनच आपलं विदर्भच आहे. त्यानंतर येतो बॉक्साईट. बॉक्साईट आहे खूप खूप महत्वाचं आहे. संपूर्ण भारताच्या 21% बॉक्साईट आपल्या महाराष्ट्रात सापडतो. हे संपूर्ण भारताच्या 21% जो बॉक्साईट आहे तो आपल्या महाराष्ट्रात सापडतो. आणि बॉक्साईट हा खास करून विशेषतः सापडतो कुठं, तर तो आपल्या कोकणामध्ये सापडतो. हां, मागच्या त्याच्यामध्ये एक पॉइंट, हा जो लोकखनिज आहे तो कोणत्या कालखंडातील खडकात सापडतो, तर तो आहे आर्कियन खडक. हा एक पॉइंट विसरू नका. आर्कियन खडकात कोणता खनिज संपत्ती आहे, कोणतं खनिज आढळतं, तर ते आहे लोह खनिज. आर्कियन खडकामध्ये लक्षात ठेवा. चालेल. बॉक्साईट आहे जो जसं जसं हे सापडत होतं आर्कियनमध्ये लोह खनिज, तसं बॉक्साईट सापडतं जांभा खडकामध्ये. जांभा खडक आहे, या जांभ्या खडकामध्ये कोणतं खनिज संपत्ती आहे, बॉक्साईट आहे. आणि बॉक्साईट पासून काय बनवतात, ॲल्युमिनियम बनवतात. लक्षात ठेवा, ह्या बॉक्साईट पासून ॲल्युमिनियमची निर्मिती केली जाते. ॲल्युमिनियमचं ओर किंवा धातुकच काय असेल तर ते आहे बॉक्साईट, ज्याला आपण एल म्हणतो आपण. एल म्हणतो आपण बॉक्साईट, लक्षात ठेवायचं आहे. संपूर्ण भारताच्या 21% बॉक्साईट आपल्या महाराष्ट्रात सापडतो. आणि विशेषतः बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये जो कोल्हापूर जिल्हा आहे ना, तो नंबर 1 वरती आहे. हा जिल्हा आहे ना, हा जिल्हा बॉक्साईटच्या उत्पादनात नंबर 1 वरती आहे कोल्हापूर. ह्याच्या व्यतिरिक्त सिंधूरमध्ये थोडं थोडं सापडतो, सिंधूरमध्ये, रत्नागिरीमध्ये थोडं थोडं सापडतो, त्यानंतर पालघरमध्ये, ठाण्यामध्ये, कोकणात, विशेषतः कोकणामध्ये हा बॉक्साईट सापडतो. हा पॉईंट विसरायचा नाही. या साईडला हां, कोल्हापूर हा नंबर 1 वरती आहे. बॉक्साईट आहे अशा प्रकारे दिसतं. त्यापासून ॲल्युमिनियमची निर्मिती होते. ॲल्युमिनियम कसं आहे, वजनाला हलका आहे, पण टिकाऊ खतरनाक आहे. म्हणजे टिकाऊ पण जास्त, वजनाला पण हलकं. त्यामुळे कोणत्याही विमानाचे काही भाग वगैरे असतील किंवा काही सीडी वगैरे असतील आपल्या घरामध्ये वगैरे, किंवा खिडक्या वगैरे बनवतात. ओके, किंवा कुठेतरी मंदिरामध्ये सीडी वगैरे असते ना, तर त्या ठिकाणी हे बनवण्याचं काम काय बनवण्यासाठी काय वापरतात, तर ते ॲल्युमिनियम वापरतात. कारण ते टिकाऊ पण आहे, मजबूत आहे. ओके, पण वजनाला हलकं पण, कुठेही आपण कॅरी करू शकतो, कुठेही त्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. कुठलं, ॲल्युमिनियम. याच्यापासून भांडे वगैरे असतात, ॲल्युमिनियमचे भांडे, ते टिकाऊ पण आहेत आणि हलके पण आहेत. त्याच्यामध्ये वजनाला हलके बरं का. आता हे बॉक्साईट लक्षात ठेवायचं आहे. बॉक्साईट बघा इथं, बॉक्साईट फक्त आणि फक्त कोकणात सापडतो. दगडी कोळसा इकडं विदर्भामध्ये सापडतो. लोह खनिज दोन्हीकडे सापडते. जस्ट आता आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा असा कोळसा जो दगडासारखा आहे. जसा एक कोळसा आहे आपल्या घरामध्ये आपण वापरतो चुलीमध्ये वगैरे, तो कोळसा वेगळा. त्याच्यापासून पण आपल्याला ऊर्जाच भेटते. ह्याच्यापासून पण आपल्याला दगडी कोळशापासून पण आपल्याला ऊर्जाच भेटते, लक्षात ठेवा. मग आता दगडी कोळसा जो आहे तो कोणत्या कालखंडातील खडकात सापडत असेल, तर ते गोंडवाना खडक. हं, गोंडवाना जो खडक आहे, या गोंडवाना खडकामध्ये कोणतं खनिज संपत्ती आढळते विचारलं तर ते आहे दगडी कोळसा. गोंडवाना कालखंडातील खडकामध्ये दगडी कोळसा सापडतो. म्हणजे कुठे दोन्हीकडे आहेत ते. विदर्भामध्ये पण आणि आपल्या कोकणामध्ये पण. ओके, फक्त विदर्भात सापडतो. कोकणामध्ये दगडी कोळसा सापडत नाही. गोंडवाना खडक हा फक्त आणि फक्त विदर्भात आहे. विदर्भात कुठं, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या एरियामध्ये ना आपलं काय सापडतो, दगडी कोळसा सापडतो, जो खूप खूप फेमस आहे. दगडी कोळसा विशेषतः इकडंच. इकडं दगडी कोळसा कोकणात सापडत नाही. समजता हा भाग? हां. लास्टच्या ह्याच व्हिडिओमध्ये लास्टला मी तुम्हाला काही प्रश्न लावले आहेत. वन लाइनर प्रश्न, जे इथं मी सांगू शकत नाही कन्सेप्टमध्ये, ते मी तिथं लावलेले आहेत. ते आपण लास्टला बघणारच आहोत. मग ह्याच्यामध्ये काय असतं, कोळशामध्ये असतं कार्बन. कार्बन आहे, कार्बन संज्ञा सी येतं. मग ह्या दगडी कोळशामध्ये कार्बनच्या प्रमाणावरून भरपूर प्रकार पडतात. ओके. दगडी कोळशाच्या कार्बनच्या टक्केवारीवरून भरपूर आतमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे ह्याच्यावरती प्रकार पडतात. 4 प्रकार पडतात. कार्बनच्या प्रमाणावरून याचे, जसं लोह प्रकार पडले ना आपण 4, त्या कार्बनच्या प्रमाणावरून याचे पण 4 प्रकार पडतात. कोणते कोणते असतील 4 प्रकार? एक आहे आपलं अँथ्रासाइट.
आहे अँथ्रासाइट आहे, अँथ्रासाइट. 2 नंबरला आहे बिटुमिनस, अँथ्रासाइट, बिटुमिनस आहे लिग्नाइट आणि चौथा आहे पीट. लिग्नाइट आणि पीट हे उतरता क्रम आहे. असंच उतरता क्रम जसं आपण बघितलेलं होतं. म्हणजे बेस्ट कुठलं असेल, बेस्ट तर ते आहे सर्वोत्कृष्ट अँथ्रासाइट. निकृष्ट दर्जाचा कुठला असेल तर तो आहे निकृष्ट दर्जाचा पीट. त्याच्यानंतर पाचवा पण येतो कॅनल नावाचा, कॅनल. तो आणखीन पण डांबरासाठीच वापरला जातो. आणखी थोडासा वर्स्ट दर्जाचा किंवा निकृष्ट दर्जाचा. लक्षात. मग हे जे काही दळवी कोळसा आहे हे कुठे वापरलं जातं? याचा वापर केला जातो, दळवी कोळशाचा वापर केला जातो आपल्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये. ते आपण पुढे बघूयात. औष्णिक वीज प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत वगैरे वगैरे. हे औष्णिक वीज प्रकल्पामध्ये हा दळवी कोळसा वापर केला जातो. कुठे कुठे सापडत असेल तर आपल्या या साईडला विदर्भामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये सापडतो, कोकणात सापडत नाही. जर चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर हा कसा आहे, हा नंबर 1 वरती आहे दळवी कोळशाच्या उत्पादनामध्ये. चंद्रपूर समजला हा भाग. दळवी कोळसा लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. मॅपमध्ये मी तुम्हाला दाखवतोय कारण तुमच्या डोक्यामध्ये फिट व्हावं यासाठी. दळवी कोळसा. त्याच्यानंतर आहे मॅंगनीज. त्यानंतर आहे मॅंगनीज. मॅंगनीजची संज्ञा येतं Mn. मॅंगनीज आहे Mn आहे, Mn म्हणतो आपण त्याला, मॅंगनीज Mn. आणि मॅंगनीज आहे ना, तो कोणत्या कालखंडातील खडकात सापडत असेल तर तो आहे धारवाड. धारवाड कालखंडातील खडकामध्ये सापडतो. लक्षात ठेवा, IMP आहे धारवाड खडक, जो अशा प्रकारचा सापडतो, अशा प्रकारे दिसतो मॅंगनीज. मॅंगनीजचा वापर कशासाठी केला जातो? लोह खनिजाच्या उत्पादनामध्ये केला जातो. लक्षात ठेवा, लोह खनिजाचं उत्पादन शुद्ध करण्यासाठी, थोडक्यात लोह खनिज शुद्धीकरण प्रकल्पामध्ये मॅंगनीजचा वापर केला जातो. त्यामुळे मॅंगनीज खूप खूप महत्वाचा आहे. मॅंगनीज कुठे सापडत असेल तर या साईडला जास्त सापडतं, या पट्ट्यामध्ये. भंडारा, नागपूर, सावनेरचा जो पट्टा आहे ना, हा या ठिकाणी तुमसर आहे, तुमसर. तुमसरचा पट्टा हा सावनेर रामटेकचा पट्टा, सावनेर आणि रामटेक. सावनेर रामटेक म्हणजे नागपूरमध्ये येतं आणि तुमसर जो आहे ना तो भंडारामध्ये येतो. तुमसर, सावनेर, रामटेक जो पट्टा आहे तो कशासाठी प्रसिद्ध विचारतील तर तो आहे आपल्या मॅंगनीजसाठी. मॅंगनीजसाठी IMP आहे. आणि संपूर्ण भारताच्या 40% मॅंगनीज आपल्या महाराष्ट्रात सापडतं. एकट्या महाराष्ट्रामध्ये 40%, संपूर्ण भारताच्या 40% आपल्या मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये सापडतो. लक्षात ठेवा, मॅंगनीज शुद्धीकरण करण्यासाठी आपण जो बेळगाव वगैरे आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी पण आपण मॅंगनीज शुद्ध करण्यासाठी साधारणतः पाठवत असतो. शुद्ध करावं लागतं मॅंगनीजला. 2-3 पॉईंट. 40% महाराष्ट्रात, धारवाड कालखंडातील खडकामध्ये. तिसरं आहे कुठलं? सावनेर, रामटेक, तुमसरचा पट्टा म्हणजे नागपूर, भंडारा, चंद्रपूरचा थोडासा पट्टा, या ठिकाणी सापडतो मॅंगनीज. ओके. आणि इथं पण सापडतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण थोडंसं प्रमाणामध्ये सापडतो. ओके. सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारामध्ये सापडतो मॅंगनीज. त्यानंतर आहे चुनखडी, चुनखडक म्हणतो आपल्याला, चुनखडक किंवा चुनखडी. ते चुनखडक सापडतं तर ते आहे विंध्ययन कालखंडातील खडकामध्ये. विंध्ययन पण आहे आणि अजून एक आहे कडप्पा. आणि कडप्पा जो खडक आहे, या कडप्पा कालखंडातील खडकामध्ये सापडतो मॅंगनीज. विंध्ययन आणि कडप्पा दोन्ही पण लक्षात ठेवा. चुनखडक आहे, चुनखडक, सॉरी मॅंगनीज म्हणतो मी, चुनखडक आहे. चुनखडक सापडतं विंध्ययन कालखंडातील खडक आणि कडप्पा कालखंडातील खडकामध्ये सापडतो. कुठं तर नागपूर, भंडारा या ठिकाणी आहे. चंद्रपूरचा थोडासा पट्टा आणि आपलं यवतमाळ सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये पण थोडंसं आहे, पण यवतमाळ आहे. यवतमाळ आणि यवतमाळ हा नंबर 1 वरती आहे. यवतमाळमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये मॅंगनीज सापडतो, सॉरी चुनखडक सापडतो. तो चुनखडक पांढरा आहे, चुन्यासारखा आहे. याचा वापर कुठे केला जातो? भरपूर ठिकाणी याचा वापर केला जातो. भिंत लावण्यासाठी, म्हणजे भिंत बांधत असताना, म्हणजे घर बांधत असताना वगैरे, बिल्डिंगमध्ये वगैरे चुनखडक लावतो, चुना लावतो. त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी त्याचा चुन्याच्या निवडी त्याचा वापर केला जातो वगैरे वगैरेसाठी. हे आहे चुनखडक, जो पांढरा सापडतो. त्यामुळं यवतमाळ जिल्ह्याला काय म्हणतो आपण? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असंही म्हणतो आपण. पांढरे सोने, कापूस पण आहे बरं का. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कशाला ओळखतात तर तो यवतमाळ ओळखतात. त्याचं कारण चुनखडकचं प्रमाण इथं जास्त आहे सापडण्याचं. हे पण शुद्ध केलं जातं, चुनखडक आहे हे. विंध्ययन कडप्पा कालखंडातील खडक. याच्या व्यतिरिक्त जे महत्वाचे आणखीन काही खनिज संपत्ती आहेत, ते कुठले कुठले असतील? एक क्रोमाइट आहे, क्रोमाइट.
तो भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये सापडतो. कुठला वाला? क्रोमाइट हा भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सापडतो. लक्षात ठेवा क्रोमाइट. त्यात आणि क्रोमाइटचा वापर कशासाठी केला जातो बाबा? क्रोमाइटचा वापर केला जातो आपलं मौल्यवान दागिने दागिने निर्मिती करण्यासाठी वगैरे. मौल्यवान खडे, मौल्यवान खडे असतील, काही रसायन उद्योग असतील, ह्याच्यामध्ये पण काय कशाचा वापर केला जातो? क्रोमाइटचा वापर केला जातो भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग मध्ये तो आहे. त्याच्यानंतर आहे अभ्रक. अभ्रक आहे खूप महत्वाचं. अभ्रक फक्त सापडतो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. अभ्रक आहे अभ्रक. अभ्रक वेगळं आणि अर्भक वेगळं. अर्भक म्हणजे लहान मूल, अभ्रक म्हणजे अभ्रक एक खनिज आहे. ओके. अभ्रकाचे साठे झारखंड राज्यामध्ये कोडरमा नावाचं ठिकाण आहे. त्या कोडरमा झारखंडमध्ये येतं. कोडरमा या ठिकाणी सगळ्यात मोठं खान जे आहे ना अभ्रकाचे ते तिथं सापडते, कोडरमाचे खान. त्यानंतर टंगस्टन आहे. टंगस्टन संज्ञा येतात डब्ल्यू. टंगस्टन संज्ञा काय डब्ल्यू आहे, ते नागपूर या ठिकाणी सापडतं. तो त्याचं मेल्टिंग पॉईंट जो आहे ना, त्याचं विलयन बिंदू, वितळणारा बिंदू जो आहे ना तो हायेस्ट आहे. त्यामुळं विजेच्या बल्बमध्ये जे जुने बल्ब होते ना त्यामध्ये कशाचा वापर केला असायचा? टंगस्टनचा वापर केला असायचा. त्यामुळे टंगस्टन वुल्फ्राम म्हणतो आपण. डब्ल्यूचा अर्थ वुल्फ्राम आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे ॲस्बेस्टॉस. म्हणजे असं क्वेश्चन विचारतात नेहमी, असं कोणतं खनिज आहे तो म्हणजे जाळला तरी जळत नाही? न जळणारा घटक कुठला असेल, खनिज कुठलं असेल तर तो आहे ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस आहे तो पुणे आणि अहमदनगरच्या सीमेवरती, अहिल्यानगरच्या सीमेवरती आढळतो. ॲस्बेस्टॉस आहे. कायनाईट आहे. कायनाईट भंडारामध्ये सापडतो कायनाईट. आणि डोलोमाइट आहे यवतमाळ व रत्नागिरीच्या बाउंड्रीवरती सापडतो. यवतमाळ रत्नागिरीमध्ये पण आढळतं कुठलं? डोलोमाइट. आणि कायनाईट सापडतो आपल्या भंडारा या जिल्ह्यामध्ये. हे थोडेसे खनिज होते जे IMP होते. आता ओके, आता बघूयात आपण आणखीन थोडासा एक्स्ट्रा भाग जो खनिज संपत्तीमध्ये येतो तो म्हणजे खनिज तेलवाला. खनिज तेल लक्षात ठेवा महत्वाचं आहे. खनिज तेल ह्याला आपण क्रूड ऑइल, कच्चे तेल असंही म्हणायचं. ओके. खनिज तेल काय, क्रूड ऑइल काय, दोन्हीचा अर्थ एकच. कारण समजा एखादी विहीर सापडली, समजा ही एक विहीर सापडली आहे, ही विहीर सापडली आणि या विहिरीमधून जेवढं पण ऑइल आहे, तेल आहे, ते आपण बाहेर काढतो. मग हे कच्चं असतं. मग हे तेल बाहेर काढल्यानंतर एका बॅरलमध्ये काय केलं जातं, ह्याला वततात आणि खालून आग लावली जाते. ठीक आहे ना. ह्याला जाळ लावली जाते खालून, जाळ लावली जाते. जाळीच्या माध्यमातून ह्याला काय होलं जातं, ते पाठ पडतात. पाठ पाडतो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणजे हे ऑइल आहे बरं का, इथं ऑइल आहे आतमध्ये. ह्यात जाळ लावल्यानंतर ह्याच्यापासूनच काही वंगण म्हणा, काही पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, डिझेल आहे. त्यानंतर परत आपले केरोसिन आहे, रॉकेल म्हणतो आपण त्याला. त्यानंतर नैसर्गिक वायू आहे, नैसर्गिक वायू म्हणतो आपलं. गॅस आहे, वायू आहे थोडक्यात, खनिज वायू. हे सगळे त्यातनं हे सगळे मिळतात. म्हणजे एकाच तेलापासून भरपूर जे काही खनिज म्हणजे भरपूर जे काही उत्पादन काढलं जातात, तेलाचे उत्पादन, ते एकाच खनिज तेलापासून, त्याला आपण क्रूड ऑइल किंवा कच्चे तेल असं आपण म्हणू शकतो. आपलं कच्चे तेल लक्षात. मग संपूर्ण भारतामध्ये खनिज तेलामध्ये जो नंबर 1 वरती एक साठा आहे आपल्याकडं. बघा, संपूर्ण भारतामध्ये, भारताचे भूगोल बघूयात आपण. संपूर्ण भारतामध्ये पहिली तेलाची विहीर कुठे लागली होती? दिग्बोई आसाममध्ये. जी तेलाची विहीर म्हणजे ही तेलाची विहीर. समजता हा भाग? कळाला हा तुम्हाला? हा कळाला असेल आता. त्याच्यानंतर मग खनिज तेल जो सापडतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो या ठिकाणची ही आहे, ही वाली. ते मुंबईपासून जवळपास पश्चिम साईडला आहे, अरबी समुद्रामध्ये आहे. ही आहे अरबी समुद्र. अरबी समुद्रामध्ये सर्वात जास्त इनफॅक्ट 50% च्या वर साधारणतः निम्म जे आहे ना ते बॉम्बे हायला सापडतं. त्यामुळे हे खनिज तेलाचा जो काही क्षेत्र येतो हा वाला त्याला म्हणतो बॉम्बे हाय तेल क्षेत्र. बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्र लक्षात ठेवा, जो IMP आहे. मग हे जे काही बॉम्बे हाय तेल क्षेत्र आहे हे एकतर मुंबईमध्ये येतो. पहिला पॉईंट 1974 पासून आपण काय केलंय, ह्याच्यापासून उत्खनन घ्यायला किंवा खनिज तेल काढायला सुरुवात केली आपण. कधीपासून? 1974 पासून. दुसरा पॉईंट, हे मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावरती पश्चिम साईडला आहे. पश्चिमेकडे हा क्वेश्चन विचारलाय ना MPSC, लक्षात ठेवा. पश्चिमेकडे आहे सर्वात म्हणजे आपल्या बॉम्बेपासून, मुंबईपासून पश्चिमेकडे, याचा अर्थ आपल्या अरबी समुद्रामध्ये आहे मुंबईपासून. त्यानंतर तिसरा, आपण या ठिकाणी सागर जो सम्राट जहाज आहे,
सागर सम्राट जहाज आहे, या जहाजापासून आपण काय केलं आहे, या ठिकाणापासून तेल काढायला सुरुवात केलं आहे. बॉम्बे हाय पासून जवळपास एकट्या बॉम्बे हायमधून 50% पेक्षा अधिक आपण काय करतो, यातून तेल काढतो, उत्खनन काढतो. बॉम्बे हाय तेल क्षेत्र महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला आहे. इथपर्यंत हा पॉईंट त्या खनिज तेल लक्षात ठेवा. तिथून काढल्यानंतर आपण शुद्ध करण्यासाठी हे दुसऱ्या ठिकाणी पाठवत असतो. खनिज तेल काढणं वेगळं, खनिज तेल शुद्धीकरण करणे, शुद्धीकरण प्रकल्प वेगळ्या ठिकाणी असतात. काय खनिज तेल. त्यानंतर आहे अणुऊर्जा, ॲटॉमिक एनर्जी म्हणतो आपण त्याला. ॲटॉमिक म्हणजे अणु ऊर्जा आहे. अणुऊर्जा निर्मितीसाठी एकतर युरेनियम लागतो किंवा थोरियम लागतो. युरेनियम आणि थोरियम वापरून आपण काय करतो, अणुऊर्जेची निर्मिती करतो आपण. मग महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी असेल? एक आपल्या पालघरमध्ये, या ठिकाणी ज्याचं नाव आहे तारापूर अणुभट्टी म्हणतो आपण. तारापूर अणुभट्टी या ठिकाणी जो आहे तो हा वाला पॉईंट, तो म्हणजे आपला हे आहे तुर्भे ट्रॉम्बे म्हणतो आपण. हे आहे जैतापूर, हे आहे आपला जैतापूरचा प्रकल्प. लक्षात. मग आपल्याकडे एक संस्था आहे, त्याला ॲटॉमिक एनर्जी म्हटलं, अणुऊर्जा म्हटलं की आपल्याकडे संस्था आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, बार्क म्हणतो आपण त्याला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बार्क हे कुठे येतं? ट्रॉम्बेला येतं. ट्रॉम्बे मुंबई या ठिकाणी येते, लक्षात ठेवा. तुर्भे, ट्रॉम्बे म्हणजे मुंबई, तुर्भे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याची स्थापना झाली होती 1954 मध्ये. स्थापना याची कोणी केली होती? याची स्थापना केली होती डॉक्टर होमी भाभा यांनी. डॉक्टर होमी भाभा, ज्यांना आपण भारतीय अणुऊर्जेचे जनक असं म्हणतो आपण, डॉक्टर होमी भाभा. मग त्यांच्या नावानं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं निर्मिती केलेलं आहे. सध्याचे ह्या बार्कचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील? बघा, ज्यावेळेस हे अध्यक्ष चेंज होतील ना, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा परत, विवेक भसीन नावाचे सध्याचे घडले हे याचे अध्यक्ष आहेत, विवेक भसीन बार्कचे. हा पॉईंट तुम्हाला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कळालं. आता वापस या आपल्या तारापूरला. तारापूर ही पहिली अणुभट्टी आहे, अणुविद्युत प्रकल्प आहे भारतामधील फर्स्ट अणुविद्युत प्रकल्प. पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठला असेल तर तो आहे तारापूरवाला. कुठे येतो? तो तालुका पालघरमध्ये येतो. पालघर जिल्ह्यामधील पालघर या तालुक्यामध्ये तो तारापूर अणुविद्युत प्रकल्प. लक्षात ठेवा. याच्यासाठी जो सहकार्य आपल्याला मदत कोणी केलं असेल, यासाठी सहकार्य केलेलं आहे दोन गोष्टी. तर एक आहे अमेरिका, दुसरं इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, IAEA म्हणतो आपण त्याला ऍक्च्युली, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, IAEA, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटना, ज्याचं मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी येतं. याचं मुख्यालय, ओके, याचं मुख्यालय IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं मुख्यालय व्हिएन्नाला येतं. आणि अमेरिका आहे, ब्रिटन नाही, अमेरिका. ओके, अमेरिकेचे सहकार्य आपण पहिली जे जो अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूरवाला, तो आपण निर्माण केलेला होता. एवढे तारापूरचं लक्षात ठेवा. तारापूर खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे ट्रॉम्बे, तुर्भे. ओके, या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे. पहिली अणुभट्टी म्हणतो मी आता, अणुभट्टी म्हणतो मी, कुठलं असेल तर ते अप्सरा आहे. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. आणि जैतापूर हे रत्नागिरी जो जिल्हा आहे, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो, आणि रत्नागिरी कोणत्या ठिकाणी तर एक गाव आहे माडबन नावाचं गाव. माडबन या गावामध्ये येतं जैतापूर अणुविद्युत प्रकल्प, जो सुरू होईल, अजून सुरू नाही झाला, हे सुरू होईल 2025च्या अखेरीला. हे प्रकल्प अजून तयार होत आहे, प्रस्तावित आहे. हे यासाठी जे काही मदत केलं होतं, सहकार्य केलं होतं, एक कंपनी आहे अरेवा कंपनीची, फ्रान्सची कंपनी आहे. अरेवा कंपनी, फ्रान्सच्या अरेवा कंपनीनं ह्याला मदत केलाय जैतापूर अणुविद्युत प्रकल्पाला, जो की कुठे येतो? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माडबन या गावामध्ये येतो. 2025च्या अखेरीला हे सुरू होईल साधारणतः. ही आहे आपली अणुऊर्जावाली ॲटॉमिक एनर्जी. तसं भारतामध्ये भरपूर अणुविद्युत प्रकल्प आहेत. काही कर्नाटकमध्ये येतो, त्यानंतर रावत भाटा आहे राजस्थानमध्ये आहे, नरोरा उत्तर प्रदेशला, त्यानंतर काकरापारा गुजरातमध्ये येतो, कुडानकुलम, कल्पकम तमिळनाडूमध्ये येतात. हे भरपूर आहे. याच्या व्यतिरिक्त औष्णिक विद्युत प्रकल्प आता आपण बघूयात. ओके, औष्णिक विद्युत प्रकल्प किंवा औष्णिक वीज केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत? आता ह्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये कशाचा वापर केला जातो? आता जस्ट सांगितलं मी, दगडी कोळसा. ओके, मग दगडी कोळशाचा वापर ह्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये केला जातो खूप छान पद्धतीने. त्याचा वापर म्हणजे काही NTPC असल्यासारखं, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन.
ओके, एनटीपीसी जो औष्णिक वीज प्रकल्प भरपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते मी तुम्हाला याच मॅपमध्ये सांगतो. डायरेक्ट तुम्हाला कळून जाईल जिल्ह्यामध्ये. बघा इथं एक जिल्हा आहे ठाणे. ओके, या ठाणे जिल्ह्यामध्ये एक औष्णिक वीज प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कुठलं? चोला. चोला औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर तो आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर नाशिकमध्ये येते काय? नाशिकमध्ये येतो एकलहरे नावाचं. एकलहरे नाशिकमध्ये आहे औष्णिक विद्युत प्रकल्प एकलहरे नाशिक. त्यानंतर जळगावमध्ये इथे एक आहे टेकरी नावाचं. टेकरी तो भुसावळ येतो जळगाव जवळ. जळगाव मध्ये येतो भुसावळ जवळ. टेकरी जळगाव. त्याच्यानंतर आहे तर अकोलामध्ये एक येतो पारस. पारस आहे अकोलामध्ये. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला. त्यानंतर बीडमध्ये आहे एक परळी वैजनाथवाला. परळी वैजनाथ हे येतं बीडमध्ये. परळी वैजनाथ बीडमध्ये येतो. याच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये दोन आहेत. एक आहे कोराडी आणि दुसरा आहे खापरखेडा. दोन्ही कुठे येतात? हे येतात नागपूर जिल्ह्यामध्ये. कोराडी व खापरखेडा. त्याच्यापैकी जो कोराडी आहे हा महाराष्ट्रातील पहिला फर्स्ट औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. कोराडी हा महाराष्ट्रातील पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प जो नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ह्याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे दुर्गापूरवाला. दुर्गापूर येतं, बल्लारपूर येतं, चंद्रपूर येतं. हे सर्व कुठे येतात? आपल्या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतात. कुठं? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतात. हे आपले औष्णिक वीज प्रकल्प ज्याला आपण एनटीपीसी हे मोठे प्रकल्प आपण म्हणू शकतो. ओके, समजला हा भाग. हा आता ह्याच्यावरती क्वेश्चन कसं विचारतील? एका साईडला जोड्या लावायला देऊ शकतील, एका साईडला 4 औष्णिक विद्युत प्रकल्पाची नाव देतील, एका साईडला जिल्ह्यांची नाव देतील. मग मॅच ऑफ फॉलोइंग मध्ये तुम्हाला साधारणतः येऊ शकते. हे समजला हा भाग. चोला ठाणे, एकलहरे नाशिक, फेकरी जळगाव, पारस अकोला, परळी वैजनाथ बीड, कोराडे खापरखेडा नागपूर आणि दुर्गापूर बल्लारपूर चंद्रपूरमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे पवन विद्युत प्रकल्प किंवा पवन ऊर्जा प्रकल्प. पवन म्हणजेच काय? हे यासाठी वारा पाहिजे सगळ्यात महत्वाचं. काय पाहिजे? वारा पाहिजे. वाऱ्याच्या माध्यमातून आपण वीज निर्मिती केलं तर टर्बाईन फिरवलं जातं. म्हणजे याचं मोठमोठे तुम्ही पवन विद्युत प्रकल्प किंवा पवन फार्म तुम्ही बघितलं असेल सातारामध्ये वगैरे तुम्ही गेलात तर मोठमोठे जे आहेत ना हे तुम्हाला काय सापडतं त्या ठिकाणी? हे केंद्र सापडतील पवन ऊर्जेचे. असे मोठे मोठे पाते असतात त्याचे. ते मोठे पाते असतात. ते मोठी पाते असतील आणि या ठिकाणी ते फिरवलं जाईल साधारणतः. हे 3 पाते असतील, फिरवले जातील. आता हे 3 पाते फिरवत असताना इथं जनरेट होईल. हे फिरवले जातील आणि या ठिकाणी एक छोटंसं टर्बाईन असेल, साधारणतः टर्बाईन असेल आणि ते टर्बाईन या वाऱ्याच्या माध्यमातून फिरवलं जाईल. ओके, ह्याला जोडलेलं असेल तर बॉक्स मशीन आहे. तिथून मग ते वीज निर्मिती केली जाईल, तिकडे नेलं जाईल. म्हणजे टर्बाईन फिरवलं की ऊर्जा निर्मिती होते. मग ते टर्बाईन फिरवण्यासाठी वाऱ्याचा वापर केला तर पवन ऊर्जा निर्मिती झालं. ते टर्बाईन फिरवल्यासाठी आपण पाण्याचा वापर केला, पाणी पाडलं तर ते झालं जलविद्युत प्रकल्प. जलविद्युत काय? पवन विद्युत काय? पण टर्बाईन फिरवलं पाहिजे. हे खूप खूप महत्वाचं आहे. हा पॉईंट विसरायचा नाही. मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सातारा जिल्हा आहे तो नंबर 1 वरती येतो पवन विद्युत प्रकल्पामध्ये. पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सातारा हा कसा? हा नंबर 1 आहे. सातारा जिल्हा हा नंबर 1 वर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये इथे येतो सातारा. मग सातारामध्ये कुठं कुठं? या ठिकाणी पवन फार्म भरपूर ठिकाणी तर एक आहे वन कुसवडे नावाचं आहे. वन कुसवडे आहे. त्याच्यानंतर ओके तकाला वन कुसवडे आहे. अंभेरी आहे. कोसेघर आहे. भरपूर ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण आहेत. नंदुरबारमध्ये आहेत किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पण पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. परंतु सातारा जिल्हा हा नंबर 1 वरती येतो पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये. हे होते महत्त्वाचे तुमचे कन्सेप्ट वाईज. आता आपण काय करणार आहोत? वन लाइनर बघणार आहोत जे खनिज संपत्ती विषयीचेच ते वन लाइनर असतील. एकदा रिव्हिजन करून घ्या. खूप खूप महत्त्वाचं आहे. मग आणि हे पण प्रश्न नवीनच आहेत. हे पण पॉईंट नवीन आहेत. तुम्हाला नवीन सापडतात सर्व सर्व. कोणत्या संस्थेद्वारे महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्राचे नियमन केले जाते? ते संस्था आहे मेडा. ओके, मेडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे महाजनकोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जे महाजनको म्हणजे काय? महानिर्मिती बरं का, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती करण्यासाठीचं
संस्था सरकारच्या, तर ते वांद्रे मुंबई या ठिकाणी. धोपावे नियोजित औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. धोपावे जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. महाराष्ट्रात कोणत्या खनिजाचे उत्पादन सर्वाधिक होत असेल? तर तो आहे दगडी कोळसा. म्हणजे संपूर्ण जेवढे पण आपण खनिज बघितले त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त खनिज कोणत्या म्हणजे कशाचं उत्पादन होत असेल महाराष्ट्रामध्ये? तर तो आहे दगडी कोळसा. देशाच्या म्हणजे संपूर्ण भारताच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा किती टक्के आहे? तर ते 4.3% आहे. म्हणजे जेवढं पण भारतामध्ये खनिज उत्पादन केलं जातं, खनिजाची निर्मिती होते, त्यापैकी 4.3% साठा हा आपल्या महाराष्ट्रातून आहे. लक्षात ठेवा. भिरा येथील जलविद्युत प्रकल्प केंद्रामध्ये वापरलेले जे पाणी आहे ते कोणत्या नदीत सोडलं जातं? तर ते कुंडलिका नदी. रायगड जिल्ह्यामध्ये भिरा आणि भिवपुरी हे दोन जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा. मला क्वेश्चन विचारतील की भिरा आणि भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? जलविद्युत प्रकल्प कुठे येतात? हे रायगड या जिल्ह्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. हे रायगडमध्ये येतात भिरा आणि भिवपुरी दोन्ही पण. त्याच्यानंतर आहेत MSCB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणतो आपण. MSCBची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 20 जून 1962 ला MSCBची स्थापना आहे. जे आता सध्या आपल्याला बिल वगैरे येतं ना, लाईट बिल वगैरे, ते MSCB निर्माण करत असतं. नागपूरमधील पेंच जलविद्युत प्रकल्पाला कोणत्या राज्याचे सहकार्य लाभलं आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यानंतर फेरो मॅंगनीज मध्ये कोणते खनिज एकत्र असतात? तर एक आहे मॅंगनीज आणि लोह खनिज. फेरो मॅंगनीजच्या साठ्यामध्ये मॅंगनीज आणि लोह खनिजांचं दोन्हीचं मिळून म्हणतो आपण फेरो मॅंगनीज. लक्षात ठेवा. रत्नागिरीमधील दाभोळ जलविद्युत प्रकल्प जो आहे, दाभोळ विद्युत प्रकल्प जो आहे, तो कोणत्या कंपनी संबंधित आहे? तर तो आहे एनरॉन कंपनी. एनरॉन कंपनीने सहकार्य केलं, ते कंपनीने सुरू केले दाभोळ विद्युत प्रकल्प. जायकवाडी विद्युत प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभलंय? तर तो आहे जपान. जायकवाडीवरून जपानवरून असं लक्षात ठेवा. ओके, जपान. कुठे येतं हे जायकवाडी? हे येतं गोदावरी नदीवरती येतं, आपल्या पैठणमध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळामध्ये खनिज आढळते? तर ते 19%. म्हणजे जेवढा पण 3,07,713 चौरस किलोमीटर त्याच्यापैकी 19% भागावरती काय सापडत असेल तर आपल्या खनिज आढळत असेल. त्यानंतर आहे बल्लारपूर कोळसा क्षेत्र हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? आता बल्लारपूर चंद्रपूरमध्ये येतो, बरोबर. मग चंद्रपूरमध्ये एक नदी वाहते, वर्धा नदी. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणतं खनिज आढळतो असं जर विचारलं, तुम्ही दगडी कोळसा उत्तर द्यायचं आहे. कोयना धरणातील पाण्यापासून कोणत्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते? तर त्या पोफळी या ठिकाणी, जो सातारा जिल्ह्यामध्ये येतो. पोफळी कोयना धरण कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोयना जलविद्युत प्रकल्प पण आहे. ओके. त्याचं वरती जो काही वीज निर्मिती आहे तो पोफळी या ठिकाणी केला जातो. मात्र कोयना धरण जो आहे ना, कोयना डॅम, तो पाटण तालुक्यामध्ये येतो, सातारा जिल्ह्यामध्ये. पाटण तालुका, सातारा जिल्हा. कोणत्या खनिजाला वेगवेगळ्या कारखान्यांचा कणा असे म्हटलं जातं? वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वापरलं जातं असं कोणतं खनिज आहे? तर तो आहे लोह खनिज. कुठला आहे तो? लोह खनिज. लक्षात ठेवा. मौल्यवान खड्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? तर ते आहे क्रोमाइट. कन्हेर जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ते वेण्णा नदी. वेण्णा नदी कुठे येते ही? तर सातारा जिल्ह्यामध्ये. कुठं? वेण्णा येतो सातारामध्ये, कन्हेर जलविद्युत प्रकल्प. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे खोपोली. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली आणि पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प कोराडी. पूर्व विदर्भात कोणत्या खडकामध्ये लोह खनिज सापडत असेल? तर ते टॅकोनाइट. टॅकोनाइटचं खडक आहे कुठं? पूर्व विदर्भामध्ये, सगळीकडेच नाही. त्यानंतर आहे आणि मेन जो लोह खनिज आहे तो आपला आर्केन कालखंडातील खडकामध्ये सापडतो. महाराष्ट्राच्या वीज निर्मितीत सर्वाधिक वाटा कोणत्या कंपनीचा आहे? तर तो महानिर्मिती कंपनी. भारतातील पहिली अणुभट्टी ज्याला अप्सरा म्हणतो आपण, जे 1956 मध्ये निर्मिती केली होती तुर्भे या ठिकाणी, कोणत्या देशाच्या सहकार्याने? तर तो देश आहे अमेरिका. तर अमेरिका आहे. अप्सरा अणुभट्टीला अमेरिकेनं सहकार्य केलं. 1956 मध्ये पहिली अणुभट्टी ती तुर्भे या ठिकाणी आपण उभारलेलं होतं. त्यानंतर आहे महाराष्ट्रात लेग टॅपिंगचा जो पहिला प्रयोग आहे, फर्स्ट वाला लेग टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या वर्षी करण्यात आला असेल? तर तो 1999 आहे, कोयना मध्ये. लेग टॅपिंग म्हणजे काय? वीज निर्मिती करण्यासाठी आहे ते ॲक्च्युअली. मग जेवढं पण धरण आहे, ह्या धरणाचा समजा हा हा धरण आहे, बंधारा आहे, की हा डॅम आहे म्हणा, हे सगळं काय पाणी आहे. हा पाणी आहे. मग इथून ह्या पाण्याचा वापर थांबलेलं पाणी आहे ना,
स्थितीज ऊर्जा आहे. मग ह्याचा वापर करून आपल्याला काय करायचंय? वीज निर्मिती करायचं. मग इथून कुठेतरी बाहेरून आपण खालून खोदत चाललेलो आहे या ठिकाणी. खोदून बाहेरून लांबून खोदून चाललेलो आहे आणि कुठेतरी आता वर जाऊन आपल्याला छिद्र पाडायचं आहे. लेक म्हणजे तलाव, लेक झाला हा कोयना शिवाजी सागर तलाव आहे आणि मग त्याला खालून आपण टॅप करतोय. टॅप म्हणजे भोक पाडतोय. एक छिद्र पाडतोय आपण. आणि त्या छिद्राच्या माध्यमातून पाणी खाली टाकतोय मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो पाणी असं वाहून घेऊन त्याच्यावरती आपण काय करतो टर्बाइन फिरवून आपण वीज निर्मिती करतो. लेक टॅपिंगचा प्रयोग. ॲक्चुअली ही लेक टॅपिंग आहे ना, तो लेक टॅपिंगचा जो प्रयोग आहे, तो नॉर्वेजियन टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे. लेक टॅपिंग जो आहे ना, तो नॉर्वेचं टेक्नॉलॉजी आहे. नॉर्वे या देशाचं या देशाचं टेक्नॉलॉजी जो आपण भारतामध्ये पहिल्यांदा वापरला 1999 कोयनामध्ये. नंतर आपण 2014ला पण वापरलंय मोडक सागरमध्ये. महाराष्ट्रातील विभागांचा खनिज संपत्तीच्या वितरणानुसार योग्य उतरता क्रम लावा. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्या प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा. उतरता क्रम लावा. सर्वात जास्त कुठं सापडतं ह्यानुसार. नागपूरमध्ये सर्वात जास्त सापडतं. त्यानंतर कोकण, त्यानंतर अमरावती, त्यानंतर औरंगाबाद, पुणे आणि त्यानंतर मग नाशिकमध्ये सापडतो. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित वीज केंद्र आहे? तर ते उरण आहे. उरण येतं रायगड जिल्ह्यामध्ये. उरण रायगडमध्ये येतं. त्यानंतर कोयना लेक टॅपिंगचे मुख्य अभियंता कोण होते? कोण होते? चीफ इंजिनियर. मुख्य अभियंता कोण होते? तर ते होते दीपक मोडक. शिवाजी सागर सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तो साक्री या ठिकाणी येतो धुळ्यामध्ये. धुळ्यामध्ये 4 जिल्हे येतात, 4 तालुके येतात. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा. तर साक्री या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प शिवाजीनगरवाला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर धरणामध्ये देखील आपण लेक टॅपिंग केलं. कोणत्या वर्षी? तर 2014ला. मोडक सागर धरण जो आहे ना वैतरणा नदीवरती येतं. मग हे वैतरणा डॅमचं जो काही धरण आहे, मोडक सागर धरण, या धरणामध्ये आपण 2014ला देखील काय केलं आहे? लेग टॅपिंग केलेलं. तर हे होतं आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. बघा, आपण व्यवस्थितपणे इथे डायरेक्ट लेक्चर आहे, मी आहे, तुम्ही आहे. कमेंट पण मी जास्त वाचत नाही. त्यामुळे हे लेक्चर तुमचं कमीत कमी वेळेमध्ये कंटेंट जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतंय. त्याचा फायदा YouTubeला असेल किंवा ऑफलाईन क्लासला असेल ना, तर ह्याला बघ, त्याला बघ, त्याला बोल, ह्याला बोल आणि मग लेक्चरमध्ये थोडं-थोडंसं घे. म्हणून ऑफलाईन जर लेक्चर असेल ना 1 तासाचं, 1.5 तासाचं, तो त्याच्यामध्ये जेवढं कंटेंट होतंय, तेवढंच कंटेंट मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देतोय अर्ध्या तासामध्येच. कारण ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला तुमचा पण जास्त वेळ जाणार नाही आणि माझाही जास्त वेळ जाणार नाही. त्याचा तो फायदा इथं तुम्हाला होणार आहे. ओके. चला थांबूयात आपण. त्यामुळे व्हिडिओ छोटे-छोटे असे असतील, जे तुम्हाला कामाचे असतील साधारणतः. भेटूयात अशाच प्रकारचा नेक्स्ट व्हिडिओ चांगल्या पद्धतीने घेऊन आणि पाहत राहा अनुभवसाठी. थँक यू. जय हिंद.